नमस्कार. राज्यामधील पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे. कारण की नुकत्याच या योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक अत्यंत मोठी पत्रकार परिषद पार पडली असून यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 19व्या हप्त्याची सर्व आखणी केली असल्याचे व फेब्रुवारी महिन्याच्या किती तारखेला हा हप्ता वितरित करण्याचे केंद्र सरकारने नियोजन केले आहे व नुकत्याच काही दिवसांमध्ये पार पडणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेबद्दल कोणता निर्णय घेण्यामध्ये येऊ शकतो याबद्दलची आजपर्यंतची सर्वात मोठी अपडेट देखील आज जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग ते नेमके आपल्या मुलाखती दरम्यान काय म्हणाले आहेत व तुम्हाला येणारा हप्ता नेमका किती तारखेला कन्फर्मपणे मिळणार आहे जाणून घेण्यासाठी आजचा अगदी छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाची योजना असून सगळ्या योजनांमध्ये यशस्वी योजना म्हणून ओळखण्यामध्ये येणारी योजना आहे। आपल्याला माहिती आहे की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6,000 रुपये 3 टप्प्यामध्ये विभागून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 रुपयाप्रमाणे वितरित करण्यामध्ये येत असतात। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे एकूण 18 हप्ते हे शेतकऱ्यांना वितरित करण्यामध्ये आले आहेत व 24 फेब्रुवारी रोजी याच योजनेचा पुढील 19वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती ही खुद्द देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केले आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितले तर पीएम किसान योजनेच्या मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यामध्ये यावी अशा प्रकारची मागणी देखील सातत्याने करण्यामध्ये येत आहे। त्या अनुषंगाने येणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये याच योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यामध्ये येईल अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। त्यामुळे या योजनेच्या रकमेमध्ये जर वाढ करण्यामध्ये आली तर लाखो शेतकऱ्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार आहे। विशेष म्हणजे या योजनेची रक्कम वर्षाला 12,000 रुपये करण्यामध्ये यावी अशा प्रकारची महत्त्वाची शिफारस संसदीय समितीने देखील आज या ठिकाणी केली आहे। म्हणून सरकार आता अर्थसंकल्पामध्ये ही रक्कम एकतर 10,000 रुपये किंवा 12,000 रुपयापर्यंत वाढवेल अशा प्रकारची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। परंतु याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून मात्र कुठल्याही स्वरूपाची अधिकृत अशी माहिती आतापर्यंत देण्यामध्ये आली नाहीये। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।